कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नवी मुंबई पोलिसांनी आज नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत मोठी कारवाई करत तब्बल 56 कोटी रुपयांच्या किमतीचे जप्त अंमली पदार्थ नाश केले आहेत। तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विविध प्रकारच्या अंमली पदार्थांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली। अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून युवकांना दूर ठेवणे आणि समाजात जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचं पोलिसांनी सांगितलं। यावेळी नागरिकांनी अंमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनाबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन देखील करण्यात आले। या कारवाईमुळे अंमली पदार्थ विरोधातील लढ्याला अधिक बळ मिळणार असून युवकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास नवी मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे। आज जागतिक अँटी नार्कोटिक्स डे आहे आणि त्यानिमित्ताने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 26 गुन्ह्यांमध्ये साधारणतः 57 कोटी रुपयाचे वेगवेगळे अंमली पदार्थ आपण या ठिकाणी नाश करतो आहे। या अगोदरही शेकडो कोटी नार्कोटिक्स आपण नाश केलेला आहे। आपली ह्या नार्कोटिक्समध्ये मुख्यत्वे हेरोईन, गांजा, MD, कोकेन असे अनेक प्रकारचे नार्कोटिक्स आहेत आणि आपली जी नवी मुंबई आयुक्तालयामध्ये नार्कोटिक्स संदर्भामध्ये जी झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे त्यामध्ये आपण खूप मोठ्या कारवाया सातत्याने करतोय। आपण बघत असाल की गेल्या 3-4 वर्षांपासून आपण खूप मोठी मोहीम नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये हाती घेतलेली आहे। आता आपण नुकतेच काही महिन्यांपूर्वी प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत अँटी नार्कोटिक्स स्क्वॉड सुद्धा आपण सुरू केलेले आहेत आणि प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर जे आफ्रिकन नॅशनल्स नार्कोटिक्समध्ये उतरत आहेत किंवा जे लोकल्स सुद्धा आहेत इन्क्लुडिंग पंजाबी गँग आणि ह्या सर्वांना आपण मुळापासून घाला घातलेला आहे आणि त्याच्यामध्येच मोठ्या प्रमाणावर आपण ह्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। आपण आतापर्यंत मकोकामध्ये सुद्धा नार्कोटिक्सचे पेडलर्स जे आहेत, सप्लायर्स आहेत, त्यांना सुद्धा ते गुन्हे दाखल केलेले आहेत आणि काही नार्कोटिक सप्लायर्सवर PIT NDPS अंतर्गत सुद्धा प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत। सो आपली ही ओव्हरऑल संपूर्ण पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचारी हे याच्यामध्ये हिरिरीने सहभागी होत असतात। लोकांचा सहभाग आहे। मोठ्या प्रमाणावर आपण अवेअरनेस कॅम्पेन्स घेतो। आता मुख्यमंत्री महोदय यांच्या सांगण्याप्रमाणे डिॲडिक्शन सेंटर्स आपण कॉर्पोरेशनच्या मदतीने त्याच्यामध्ये पण आपण पार्टिसिपेट करणार आहोत आणि जे ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत त्यांना सुद्धा आपण नशामुक्त करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत।